किती छान दिसतेस ग. या बसा. गाठ मारा आणि नाव घ्यायचं बरं का. हो बर. भाजीत भाजी मेथीची, मी दत्ताराम रावांच्या प्रीतीची. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः भवनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः. मी हाताला हात लावा किंवा अक्षता वर्गाला. लक्ष्मी चरणाभ्यां नमः. सर्वांना मोठ्यानं नमस्कार करा. ग्रंथ शक्विलोकरण कहा लंबो रशिविदो विघ्नाशुगणानि बहा धूम्रके दुर्गान तीर्थो भालचंद्र उज्ञाना द्वारशी दानामणि यप्रेष्णानि. फार मजा येते हो इथे. मस्त आहे की तुमचं गाव. तुम्ही नाही जात तुमच्या गावात? जातो की, पण माझं गाव कोकणात नाही आहे. पण कोकणात यायला मला खूप आवडतं. तुम्ही इथे किती वर्ष काम करता? आता वर्ष कोणी मोजली आहेत, पण लय वर्ष झाली बघा. म्हणजे अण्णांपासून, म्हणजे अभिराम दादांच्या बाबांपासून. म्हणजे अभिरामला तुम्ही अंगा खांद्यावर खेळवलं असेल. वही तर. थांबा थांबा, मी का नाही तुमका नाही जमूच. अहो द्या इकडे. हा थांब. काय गो हे चाललं जायतून? मी नाही जाणार. वकिलांच्या बायलेक भेटल्याशिवाय माका भेटूचा हा त्यांका. हीच आहे ती. हिनच मारलाय त्यांना. सांग का मारलंस? का मारलंस तू? तूच म्हणाली होतीस ना बोललेलं खरं होतं म्हणून. मी नाही मारलंय त्यांका. तूच मारलायस. काय केलं होतं तुझं त्याने? आधी पण तूच वार केला होतास. तुझं वैर नायकांशी होतं ना, मग त्यांचा जीव का नाही घेतलास? यांच्या जीवावर का उठलीस? काय हवं होतं तुला? जमीन, दागिने मग मागायची होती ना नायकांची. हो, मी माधव नाईक आणि हा माझा धाकटा भाऊ दत्ता नाईक. पण तुम्ही 3 भाव मा? हो, आज जरा पूजा चालली आहे, तो पूजेला बसलाय. अभिराम नाईक. काय झाला? नेने वकिलांना ओळखता? ओळखता? हो. त्यांच्या बाबतीत काय झालं हे कळलं असेल तुम्हाला? होय, कळला. खूप चांगला परिचय होता, बरोबर ना? हो, म्हणजे तसं त्यांचं येणं जाणं होतं आमच्याकडे. म्हणजे तुमच्या घरातल्या कोर्टातली कामकाजा तेच बघी होते ना? होय साहेबांनो, तेच बघत होते. हो, म्हणजे ते आमच्या वडिलांच्या विश्वासातले होते. प्रत्येक लिगल बाबतीत वडिलांना म्हणजे अण्णांना ते ऍडवाइस करायचे. आमच्या घरातलेच होते असं म्हटलं तर काही हरकत नाही. तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्रही त्यांनीच तयार केलं होतं ना? हो. मग या मृत्यूपत्रावर काही वाद? जाता जाता अण्णांनी ती जमीन माझ्या नावावर केली. त्यांची तशी इच्छा होती. अण्णांची काही इच्छा नव्हती. दत्ता, आतल्या गाठीचं होस तुम्ही. दत्ता शब्द सांभाळून वापर. दत्ता शांत. हे तुमचं घर नव्हे. काय करणार अजून तुम्ही? काय करणार? आधी जमीन हडकू बघतास? हा हा, जा हडप करतो. काय करणार आहेस तू?
बेघर करून टाकीन तुला. याचा अर्थ झाले होते वाद. त्याचा काय संबंध? कोणत्या गोष्टीचा कशाशी संबंध आहे हे या चौकशी दरम्यान कळेलच. आणि पुरावे समोर आले की सगळं स्पष्ट होईल. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्करत्नाय नमः. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां. नमो भगवते नारायणाय लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. माल्यार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. गुरुजी एक मिनिट. वहिनी काय झालं? काय नाही, पूजा सुरू राहू दे. पण झाले काय? दत्ताद आणि माधवदादा कुठे? नाही काय नाही ता. अहो कित्याक लपवून ठेवतास? पोलीस आता बाहेर इले ते समजतलत ना त्यांका. काय पोलीस? नेनेंचं खून झाला ना, मग त्याच्यामुळे ते इले असले बाहेर. मी बघतो. थांबा, पूजा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. तू बस थायच. माधव आणि दत्ता गेले आहात ना, ते बघतीस सगळा. तू खयो जायचा नाही, बस. शिवा भूतकृते नमः. भूतभृते नमः. भूतात्मने नमः. परमात्मने नमः. मुक्तानां परमायै गते नमः. अव्ययाय नमः. पुरुषाय नमः. साक्षिणे नमः. क्षेत्रज्ञाय नमः. अक्षराय नमः. योगाय नमः. योगविदान्नेत्रे नमः. प्रधानपुरुषेश्वराय नमः. नारसिंहवपुषे नमः. केशवाय नमः. पुरुषाय नमः. साक्षिणे नमः. क्षेत्रज्ञाय नमः. हे वाद कशावरून होते? बघा, वाद असे नव्हते, पण प्रॉपर्टीच्या संदर्भात काही गैरसमज होते. गैरसमज? अहो गावात सगळीकडे तुमच्यातल्या वादाची चर्चा आहे. आणि यापूर्वी नेनेंवर एकदा वार झाला होता. आणि वार झाला तेव्हा तुम्ही 3 भाऊ त्यांच्या ऑफिसमध्ये होता. होतो आम्ही त्यांच्याकडं. बोला. नेने काका, हा रक्त गळ्यावर. नेने काका, काका सकाळी उत्तर पूजा करून सगळा उरकू खोया माधवा. हो, पण तुमच्याकडे लग्नात एवढी माणसं येलेली आणि आता घरातल्या पूजेक कोणाकच कसा बोलवणार? नार्यकारनी केडवाचा लगीन शेवटाक पार पडला. पण तुम्ही काय लग्नात दिसाक नाही ते? नाही, माका जरा कामा होती. तरी मी नार्वेकरांना तुमका सांगलेलंय, नायकांच्या घरात चेडू देऊ नका. मला भीती वाटते. नेनंचं खून झालं. तुम्ही किती घाबरतास?